महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची गो तस्करांनी केली निर्गुण हत्या। घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील सुकळी येथे गोवंश तस्करी रोखण्यासाठी पाठलाग करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची गो तस्करांनी निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली। गजानन मारुती सुरोशे राहणार वडद तालुका महागाव असे मृत कार्यकर्त्याचे नाव आहे। नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून बोलेरो पिकअपमधून 18 ते 20 गोवंश कतलीसाठी नेले जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती। बिजोरा टोल नाक्यावर वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता तस्करांनी वाहन भरधाव पळवले। त्यानंतर गजानन सुरोशे यांनी एस क्रॉस कारमधून पाठलाग सुरू केला। सुकडी गावात पोहोचताच आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर दगड व लाकडी दांडक्यांनी हल्ला केला। वाहनाची तोडफोड करून गजानन सुरोशे यांना बाहेर ओढून बेदम मारहाण करण्यात आली। गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली। सुकडी व महागाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई व मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे। या घटनेच्या निषेधार्थ रविवारी महागाव बंद पाळण्यात आला। व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून गजानन सुरोशे यांना श्रद्धांजली अर्पण केली। दरम्यान नागपूर तुळजापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे, यवतमाळ। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।